नमस्कार विद्यार्थी मित्रो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे एक्झाम टेट एक्झामला किंवा मग IBPS एक्झाममध्ये असे क्वेश्चन येतात आणि अगदी 5 सेकंदामध्ये आपण उत्तर काढणार आहोत. तर चला लगेच पाहूया. तर पहा, पहिलं एक्झाम्पल आहे x² - 5x - 84 = 0. आता बघा, इथं बघा हा 84 आहे आणि इथं x चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो. 84चा आणि हा सहगुणकाशी काय करायचं, गुणाकार करायचं. आता इथं 1 असल्यामुळं त्याचं गुणाकार 84 येणार. आता 84चे असे दोन फॅक्टर शोधायचं की मल्टिपल केल्यानंतर 84 आलं पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी केल्यानंतर 5 आलं पाहिजे. बघा 12 सत्ती 84 आणि इथं बघा फॅक्टर लिहिते वेळेस आता काय झाला प्रश्न पडतो, 7 गुणिले 12 पण 84 येते. मग इथं काय करायचं, समोर मोठा लिहायचं नंतर छोटा लिहायचं. पण इथं मायनस साईन आहे म्हणजे उत्तर आपलं मायनस आलं पाहिजे. म्हणजे याला मायनस साईन द्या आणि याला प्लस साईन द्या. तर पहा आपलं आलं उत्तर x बरोबर. आता काय करायचं, हे जे मायनस प्लस आहे यांचे काय करायचं, साइन चेंज करायचं. x बरोबर +12, x बरोबर -7 झालं आपलं उत्तर. तर आता दुसरं उदाहरण पाहूया आपण तशाच प्रकारचं. आता बघा इथं 3 आले. आता 3 आल्यामुळे काय घाबरायसारखं कारण नाही, एकदम सोपी ट्रिक्स आहे. आता काय करायचं, 3चा आणि 20चा गुणाकार करायचं. 20 त्रिक 60 गुणाकार केल्यानंतर 60 आलं पाहिजे आणि बेरीज केल्यानंतर 19 आलं पाहिजे. असे दोन आपला फॅक्टर शोधायचे. बघा 15 चौक 60, दोन्हीची जर बेरीज केलं तर 19 येते. आता काय करा, 19 येण्यासाठी या दोघांना पण काय करा, प्लस साइन द्या. पण आपलं आता इथं पहा, इथं उत्तर आले का नाही, पण इथं 3 आलेला आहे सगळं. मग आता काय करायचं, याच्याशी डिवाइड करायचं. 15/3 आणि 4/3. हा प्लस आहे, हा प्लस आहे. 3 1 3, 3 5 15 म्हणजे +5 उत्तर आलं आणि इकडं 4/3 प्लस आलं. अजून पाहिलं आन्सर आलेलं नाही. आता काय करायचं, ह्या दोघांचे काय करायचं, साइन चेंज करायचं. x बरोबर -5, x बरोबर -4/3 आलं आपलं उत्तर. तर विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.